पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्रात तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट या ठिकाणी 22 मार्चला या ठिकाणी लागली आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी जी लिस्ट असणार आहे हे किती या ठिकाणी कटअप या ठिकाणी जाऊ शकते अंदाजे, त्याचबरोबर जास्त जाणार आहे कटअप की कमी जाणार आहे, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80% अशा विद्यार्थ्यांचं 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्ट पर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर ही आता दुसरी लिस्ट या ठिकाणी कितीपर्यंत लागू शकते असा एक अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते तर त्यांचे मार्क्स बघूनच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे दुसरी लिस्ट कितीपर्यंत जाऊ शकते एक लक्षात ठेवा, त्याचबरोबर कोणत्या तारखेला ही लिस्ट येणार आहे तर संपूर्ण अंदरची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला तर हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट लागली आणि त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख आहे, पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख आहे 7 एप्रिल 2025 हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख त्या ठिकाणी होती, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात नाही, एक लक्षात ठेवा। आणि काय काय मुलं त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सुद्धा काय काय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फेल केलं जातं, ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम म्हणजे त्यांनी काही मिस्टेक वगैरे केली असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या नावामध्ये काही चुकवलं असेल, स्पेलिंग मिस्टेक केली असेल, डेट ऑफ बर्थ चुकवली असेल तर ते काय मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी बाहेर होता। आणि जास्त करून मुलं या ठिकाणी बाहेर होता की भरपूर मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात नाही आहे, जवळपास त्यांनी 21,000 जागा त्यांनी पहिल्या लिस्टमध्ये भरलेल्या आहे। तर त्यामध्ये सर्व म्हणजे त्यामध्ये अर्धे मुलं जे आहे हे फर्जी, एक लक्षात ठेवा। ज्यांनी स्वतःवरून आपल्या मोबाईलमधूनच फॉर्म भरला, त्यांनी पाहिलं किंवा आपलं नाव येते की नाही येते, ठीक आहे। तर हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतःवरून 100 पैकी 100 मार्क टाकले, 100 पैकी 95 मार्क त्या ठिकाणी टाकले आणि भरपूर मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी जात नाही आहे आणि तिथं ते गेले तर त्यांच्यावर ते कारवाई सुद्धा होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिली जी लिस्ट लागली तर यामध्ये जे खऱ्या अर्थाने ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने मेहनत केली होती, ज्यांना 60% इमानदारीचे, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राहिलं आणि ज्यांना 100 पैकी 100 आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये झाले आहे। आणि त्याचबरोबर जे कोरोना काळातले जे पोरं आहेत त्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये या ठिकाणी झालेलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची एकच लिस्ट लागत नाही। कारण की काल परवा मला एक मुलाचा कमेंट आली होती की आता सर्व जागा या ठिकाणी भरल्या, आता दुसरी लिस्ट येणार नाही असं त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलं होतं। तर मी तुम्हाला सांगून देतो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या ज्या 6 लिस्ट येणार आहे, आता एक लिस्ट आली आहे, अजून 5 लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या येणार आहे। जून महिन्यापर्यंत ह्या लिस्ट तुम्हाला दिसणार आहे आणि जून महिन्यामध्ये नवीन जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती त्या ठिकाणी निघणार आहे, ठीक आहे। तर 6 लिस्ट यावर्षी लागणार आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी जी लिस्ट आहे 11 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 च्या अंदर तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट असते की ते लिस्ट कुठे पाहायची, तर आपल्या यूट्यूब चॅनलवरच मी ते तुम्हाला लिस्ट दाखवणार आहे। महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कटअप किती गेला तर ते सर्व लिस्ट जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट याच आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ते पूर्ण लिस्ट टाकणार आहे। आणि एक पहिल्या लिस्टचा सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, ठीक आहे। ज्यांनी सुद्धा पाहिला नसेल तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी, ठीक आहे। तर आता पहिली जी लिस्ट लागली तर त्यामध्ये जे कोविडवाल्या मुलांनी त्या ठिकाणी कब्जा केलेला आहे आणि त्यामध्ये फर्जी मुलं जास्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्या राज्यामध्ये काहीच नाही, पण बाकीच्या राज्यामध्ये जे 100 पैकी 100 मार्क मुलांना, एक लक्षात ठेवा। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचं जे जॉब आहे तर हे जी नोकरी विद्यार्थी मित्रांनो एकदम शाही आहे, ठीक आहे। कारण की फक्त 4 घंटेची ड्युटी असते यामध्ये, की फक्त आपल्याला त्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसूनच राहावं लागते। तुम्ही जर कुठं गेले असेल, समजा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला कोणतं काम वगैरे असेल, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी फॉर्म पाठवायचा असेल किंवा एखादं पार्सल तुम्हाला पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी
ठिकाणी ते बसल्याच राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. एकदम ऑफिसमध्ये बसल्या बसल्याच त्यांचं काम आहे. 10 वाजता ऑफिस उघडते आणि जवळपास 2 वाजता ते बंद करून देते. तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची. पगार सुद्धा तुम्हाला 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे. तर एकदम चांगली गोष्ट आहे आणि सरकारी नोकरी आहे. सरकारी नोकरी म्हटल्यावर जे कुठंच आहे आपल्याला ज्या विद्यार्थी मित्रांनो मान सन्मान या ठिकाणी भेटते, ठीक आहे. ह्या नोकरीमध्ये जरी तुम्ही लागले पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये, तुम्ही समाजामध्ये जर गेल ना तर खूप आपल्याला जे यामध्ये जे भरपूर जे रिस्पेक्ट आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा. तुम्ही एखाद्या कार्यप्रसंगी गेले, लग्नावर गेले तर त्या ठिकाणी सर्वात जास्त मान मर्यादा आपल्याला त्या ठिकाणी दिल्या जाते नोकरीवर आहे म्हणून, ठीक आहे. तर एकदम जे खूप डिमांड जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकच्या नोकरीला, एक लक्षात ठेवा. तर यामध्ये पेपर नाही तर डायरेक्ट आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे. तर आता दुसरी जी लिस्ट आहे तर पहिल्या लिस्टपेक्षा जे दुसरी जी लिस्ट आहे हे कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कोणती कॅटेगरी असं SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीची. आणि सर्वात कमी जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे जे PWD कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांना 70च्या वरती जरी पर्सेंटेज असेल तर त्यांचं सिलेक्शन दुसऱ्या लिस्टमध्ये होणार आहे. 80% वरती जरी तुम्हाला पर्सेंटेज असेल तर दुसऱ्या लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे जी PWD कॅटेगरीचे आहे. तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या 80च्या वरती जे आपलं सिलेक्शन या ठिकाणी काही काही डिव्हिजनमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जे ST कॅटेगरीचे आहे 80च्या वरती जे या ठिकाणी लिस्ट लागणार आहे, ठीक आहे. 80च्या वरती काही काही मुलांचं सिलेक्शन होणार आहे दुसऱ्या लिस्टमध्ये. पहिली जी लिस्ट या ठिकाणी महाराष्ट्राची लागली तर त्या लिस्टपेक्षा जे आहे कट ऑफ कमी जाणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकच्या दुसऱ्या लिस्टचा. तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा 94 जरी मार्क्स होते, आता मला काल परवा सुद्धा म्हणजे रोजच्या रोज काही विद्यार्थ्यांची कमेंट येते की सर मला 94 आहे, 91 आहे, 93 आहे, तर त्यांचं सुद्धा सिलेक्शन ह्या दुसऱ्या लिस्टपर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तुम्हाला. कारण की पहिली जी लिस्ट आहे तर ते एकदम हायफाय लागले आणि त्याच्यापेक्षा त्यामध्ये भरपूर मुलं फर्जी आहे. आणि याची जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्ट या ठिकाणी आता कमी जाणार आहे. आता जसजशा या ठिकाणी लिस्टा लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, ठीक आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना जे 60%, 70%, 80%, 90% आहे ह्या गटातील असाल SC ST OBC EWS ओपन PWD कॅटेगरीचे, तर तुम्हाला जे शेवटल्या लिस्टपर्यंत या ठिकाणी इंतजार करायचा, कारण की संयम तुम्हाला यामध्ये ठेवावा लागणार आहे. थोडासा कॅटेगरी टाइम लागू शकते. आपण यामध्ये जे किस्मतावर एक डिपेंड करते, लक्षात ठेवा. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकमध्ये ज्याच्या नशिबामध्ये असेल तर त्याला नक्की या ठिकाणी भेटते, एक लक्षात ठेवा. असंच काही जे किस्सा 2022ला झाला होता. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागली होती. तर मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो, तुम्हाला जर यकीन होत नसेल तर, ठीक आहे. तर गोवा डिव्हिजनचा जो कडाप गेला होता तर कॅरांझोलचं एक डिव्हिजन होतं गोवा डिव्हिजनमध्ये, त्या ठिकाणी OBC कॅटेगरीचा 50 मार्कावर सिलेक्शन झालं होतं. त्याचबरोबर जे GDS BPMचं पद होतं UR कॅटेगरीचा 65वर मुलाचं सिलेक्शन झालं होतं. GDS ABPM पदावर UR कॅटेगरीच्या 65वर सिलेक्शन झालं होतं 65 मार्कावर. GDS BPMचं पद होतं UR कॅटेगरीचा तर 64 मार्कावर या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. GDS ABPMचं पद होतं UR कॅटेगरीचा 62वर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. GDS ABPMचं पद होतं UR कॅटेगरीचा 60%वर सिलेक्शन झालं होतं. GDS BPMचं पद होतं OBC कॅटेगरीचा 60%वर सिलेक्शन झालं होतं. GDS ABPMचं पद होतं ST कॅटेगरीचा 43 मार्कावर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, ठीक आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की किस्मत या ठिकाणी कधी पलटन काही सांगता येत नाही, एक लक्षात ठेवा. तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे, कारण की आता जसजशा लिस्ट या ठिकाणी लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी घसरणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.